आका कमिंग सून, बहुत जल्द वापस आ रहे हैं. हत्तीवरून मिरवणूक काढायला निघाले. पाकिस्तानचे 1,500 सैनिक मारून आलेत का काय? माणसं मारलेत धडधडीत इथलेच. ते काढलं, दोन काढलं, तीन काढलं, सगळं काढलं, काहीच राहिलं नाही शिल्लक. पण काढून काढून दम त्यांचा निघाला. पण मी मात्र बापू आंधळेला तुम्ही महादेव गीतेने समोरून गोळी झारली म्हणता, तर मग समोरून गोळी लागायला पाहिजे होती. महादेव म्हणजे बापू आंधळेच्या कानाच्या पाठीमागे गोळी लागलेली, त्याला गोळी कोणी मारली याचाही तपास महादेव मुंडेच्या प्रकरणाबरोबर बापू आंधळेच्या सुद्धा खुनाचा तपास त्या ठिकाणी झाला पाहिजे. समाजातील गुणवंताचा सत्कार माझ्या हाताने होतो. माईच्या त्या समाजाने मला किती शिवाय दिल्या ते मला माहिती आहे. हे पोलिसांचं काम करता का पूर्वीच्या आकाचं काम करायचे? आका आणि त्यांच्याशी तत्सम संबंधित जे कोणी असतील या जिल्ह्यातले त्यांच्यासाठी काम करतात, हे उघड होईल. मीडियावाले माझे मित्र सुद्धा मला म्हणले की काय चाललंय, तू का प्रतिक्रिया देत नाहीस? म्हणजे जी क्रिया मी केलेलीच नाही त्याची प्रतिक्रिया देखील भेट घेतली. बैठकावरती बैठका सुरू आहेत. नेमके काय विषय मांडले गेले आणि ठेवीदारांचा देखील महत्वाचा विषय होता, तुम्ही त्यांना घेऊन गेलो होता. सगळ्यात महत्वाचं या जिल्ह्यामध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट याचं 3,700 कोटी रुपयाचं या ठिकाणी लोकांचं देणं आहे. आणि इतरही 13-14 आणि अजूनही गुन्हे न दाखल झालेल्या काही मल्टीस्टेट, 14 मल्टीस्टेट आहे. काही छोट्या छोट्या पतसंस्था आहेत. परंतु जवळपास 5,000 ते 6,000 कोटी रुपये या जिल्ह्यातल्या गोरगरीब लोकांचे त्या ठिकाणी अडकलेले आहेत. आणि याच्यामध्ये आम्ही माननीय अजितदादांनी या बाबतीमध्ये एक बैठक पाठीमागं मुख्यमंत्री महोदयांनी घेतली आणि आज पहिली बैठक ही पालकमंत्री म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री दादांनी ठेवली. त्याच्यामध्ये सांगोपांग चर्चा होऊन काही चौकशा ह्या CID कडे आहेत, काही धाडी ह्या EDने त्या ठिकाणी दाखल केलेल्या आणि EOW. तर आम्ही सर्वांनी मिळून अशी बहुतेक सर्वच आमदारांनी अशी मागणी केलेली आहे की याच्यामध्ये सुसूत्रता आणली पाहिजे. MPID मध्ये जे प्रस्ताव गेलेले आहेत त्या जमिनी लवकरात लवकर ताब्यात घेतले पाहिजेत आणि त्याचं विक्री करून गोरगरीब लोकांचे जे छोटे त्यातले ठेवीदार आहेत 50,000 ते 2 लाखापर्यंतचे, 2.5 लाख 3 लाख यांचे पैसे या प्रॉपर्टी जर त्या ठिकाणी विक्री केल्या तर लवकरात लवकर ह्या गोरगरीब लोकांचे पैसे मिळतील. म्हणून या बाबतीमध्ये जे काही म्हणजे सरकारी वकील असतील, SDM असतील, इथल्या DDR असतील, ह्या सर्वांनी एकत्रितरित्या लवकरात लवकर याच्यावरती ऍक्शन घ्याव्यात आणि ही प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करावी आणि सामान्य ठेवीदारांना न्याय मिळावा अशा प्रकारची मागणी सर्व आमदारांनी या ठेवीदारांचे जे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करतात, म्हणजे ज्ञानराधाचे ते आपले जे उबाळे असतील, त्याच्यानंतर अशोकराव हिंगे असतील, ते दुसरे बी काही कार्यकर्ते त्यांच्याबरोबर, मला वाटतं माझे अध्यक्षांचे PA तिपाले साहेब ते पण सर्वजण होते. सर्वांनी मागणी एकमुखी त्या ठिकाणी केलेली आहे. सर्व आमदारांनी म्हणजे 4 आमदार इथं उपस्थित होते तेवढ्यांनी. अजितदादा पालकमंत्री झाल्यापासून गुन्हेगारीचा जो आलेख आहे कमी होईल अशा पद्धतीने वाटलं होतं, पण एकंदरीत जर आकडेवारी बघितली तर तशा पद्धतीने पाहायला मिळत नाही. कुठेतरी क्राईमचा जो रेट आहे, SP नवीन बदलले गेले, सगळं बदललं तरी पण तो कायम रेट हे मी पहिल्यापासून म्हणलेलं आहे की SP जे आहे ते प्रामाणिक आहे, परंतु SP-ना त्यांचे सबऑर्डिनेट्स जे आहेत ते त्या ठिकाणी गुमराह करतात किंवा चुकीची माहिती त्या ठिकाणी देत आहेत. त्याच्यामुळं या ठिकाणी अडचणी वाढतायत. आणि जे काही मकोका मधले आरोपी आहेत, मकोका लावण्याचं काम SP-ने जोरात केलंय, परंतु जे आरोपी आहेत मकोकातले आरोपी जर आकाच्या केसच्या तारखेला जिल्हा सत्र न्यायालयात येऊन जात असतील, त्याच्यानंतर हा जो गोट्या गीते आहे, जो आता महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये बी संशयित आहे, बापू आंधळेच्या प्रकरणामध्ये तोच संशयित आहे आणि त्याचे कारनामे मी सांगण्याची गरज नाही, मला वाटतं सगळ्याच टीव्यांनी त्या ठिकाणी घेतलेले अशा प्रकारचे आरोपी जे गोट्या गीतेसारखा आरोपी अटक व्हायला पाहिजे. कारण मकोकामध्ये तो हवाय. ठीक आहे, आता महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये कुमावत साहेबांची
नियुक्ती SITची नियुक्ती माननीय मुख्यमंत्र्यांनी अगदी तडकाफडकी केलेली, परंतु तो मकोका दाखल झालेला आरोपी आहे, मोक्का दाखल झालेला आरोपी आहे. मोक्यातला आरोपी जर नंदागौळच्या पुढे रेल्वे ट्रॅकवर म्हणजे तिथे बसून तो जर वक्तव्य करत असेल, मला वाटतं बीड जिल्हा पोलिसांच्या दृष्टीनं हे बिलकुल चांगलं नाहीये. आणि जे काही मकोका मधले आरोपी आहेत, मकोका लावण्याचं काम SP जोरात केलंय, परंतु जे आरोपी आहेत मकोकातले आरोपी जर आकाच्या केसच्या तारखेला जिल्हा सत्र न्यायालयात येऊन जात असतील, त्याच्यानंतर हा जो गोट्या गीते आहे, जो आता महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये बी संशयित आहे, बापू आंधळेच्या प्रकरणामध्ये तोच संशयित आहे, आणि त्याचे कारनामे मी सांगण्याची गरज नाही, मला वाटतं सगळ्याच टीव्यांनी त्या ठिकाणी घेतलेले अशा प्रकारचे आरोपी जे गोट्या गीतेसारखा आरोपी अटक व्हायला पाहिजे. कारण मकोकामध्ये तो हवाय. ठीक आहे, आता महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये कुमावत साहेबांची नियुक्ती SITची नियुक्ती माननीय मुख्यमंत्र्यांनी अगदी तडकाफडकी केलेली, परंतु तो मकोका दाखल झालेला आरोपी आहे, मोक्का दाखल झालेला आरोपी आहे. मोक्यातला आरोपी जर नंदागौळच्या पुढे रेल्वे ट्रॅकवर म्हणजे तिथे बसून तो जर वक्तव्य करत असेल, मला वाटतं बीड जिल्हा पोलिसांच्या दृष्टीनं हे बिलकुल चांगलं नाहीये. आणि अजूनही परळीतली, आणि अजूनही माझं मत असं आहे की आता होईल चौकशी होईल, महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये सुद्धा मिटवा मिटवी करण्याचं काम काही पोलिसांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यांची नावं निश्चितपणे ज्ञानेश्वरीताई नवीन कुमावत साहेबांना सांगतील, आणि ह्याच्यामध्ये सुद्धा हे प्रकरण अशा प्रकारचे हिमती होऊ शकतात का? मात्र बापू आंधळेच्या प्रकरणामध्ये बापू आंधळेला तुम्ही महादेव गीतेंनी समोरून गोळी झारली म्हणता, तर मग समोरून गोळी लागायला पाहिजे होती. महादेव म्हणजे बापू आंधळेच्या कानाच्या पाठीमागे गोळी लागलेली, त्याला गोळी कोणी मारली याचाही तपास महादेव मुंडेच्या प्रकरणाबरोबर बापू आंधळेच्या सुद्धा खुनाचा तपास त्या ठिकाणी झाला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जवळपास सेमच आरोपी आहेत, आणि ह्याच्यामध्ये सेमच आरोपी आहेत. त्यात काही लोक जे नाहीत त्यांची सुद्धा जाणीवपूर्वक नावं घेण्यात आलेली आहेत. म्हणून माझं मत असं आहे की जेवढं काही म्हणजे सबऑर्डिनेट वरती SP साहेबांनी पूर्णपणे अवलंबून राहू नये. त्यांच्या स्वतःचं डिसिजन चांगलं आहे. बऱ्यापैकी केसेस वगैरे वाढवलेले आहेत. कोणी बी जरी मला वाटतं त्यांच्याकडे तक्रार केली तर ते साधारणतः कोणत्याच म्हणजे तक्रारीच्या बाबतीमध्ये पाठीमागे राहत नाहीत, ते लवकरात लवकर ऍक्शन घेतात. त्याच्यामुळे थोडंसं मला वाटतं एक भीतीचं वातावरण निश्चितपणे कमी झालेलं आहे, परंतु क्राईम रेट मात्र आणखी पाहिजे तेवढा कमी झालेला नाही. त्याला काही कालावधी लागेल असं माझं मत. प्रमुख पंकज कुमावत आहे, तर त्यांनी पत्रक काढलेलं आहे की कुणाला जर महादेव मुंडे खून प्रकरणातील काही माहिती असेल तर कळवावं. काय वाटतं याविषयी? देतील ना, बरोबर आहे. पंकज कुमावत साहेब त्यांनी प्रोबेशन पिरियड मध्ये मला वाटतं आपल्या केजला काम केलेलं आहे, आणि त्यावेळेस IG साहेबांनी त्यांना पूर्णपणे सूट दिली होती. ते डायरेक्ट IGशी कनेक्ट असायचे, आणि त्यांनी जे आहे ते अनेक मला वाटतं गुटख्याच्या बाबतीमध्ये रेड मारलेले आहे. हे जनावर जे कटाईला चाललेत त्याच्या बाबतीमध्ये रेड मारलेले आहे. त्यांनी बरेच मला वाटतं 2 नंबरचे धंदे बीड जिल्ह्यामध्ये, मग ते कुठेही असो सगळीकडं, मग ते आष्टीपासून परळीपर्यंत मला वाटतं त्यांना त्यावेळेस IGंनी परमिशन दिली होती, आणि त्यानुसार त्यांनी मोठ्या प्रमाणावरती ऍक्शन घेण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यांची कामाची पद्धत जी आहे ती मी काही अधिकाऱ्यांना विचारलो की बाबा यांची कामाची पद्धत कशी आहे, तर त्यांनी सांगितलं की फार खोलवर जाऊन तपास करण्याची त्यांची कामाची पद्धत आहे. आणि त्यातलाच एक भाग म्हणून कुणाला काही माहिती असेल तर बाबा तुम्ही नका कोणाच्या डोळ्यावरती येऊ, त्याच्याऐवजी तुम्ही आम्हाला माहिती सांगा, अशा प्रकारचं आवाहन केलंय. त्यात काही वावगं नाहीये. त्याच्यामध्ये निश्चितपणे काही लोक हे 100% माहिती त्या ठिकाणी देतील.
आणि याच्यामध्ये काही लोकांनी मला वाटतं स्टेटमेंट सुद्धा केलेलं आहे. परंतु पूर्वीचे जे मीना नावाचे DYSP होते त्यांनी स्टेटमेंट फक्त बाळा भांगारांचं लिहून दिली नाही आणि ते मला वाटतं त्यांच्या खिशात घालून गेलेत का जागेवर ठेवलंय हे आता पंकज कुमावत साहेबांनी पाहावं. तुम्ही आता सांगितलं की काही अधिकाऱ्यांनी मिठवीचा प्रयत्न केला महादेव मुंडे प्रकरणामध्ये. आता सुशील कराडनी काल येऊन सांगितलं की ज्ञानेश्वरी मुंडेंनी पुढे यावं, काय असेल ते 100% येतील. ज्ञानेश्वरी ताई, मी त्या माऊलीचं कमालच मानतो ना. त्याला म्हणतात घरंदाज खानदानी. हे माऊली तसूभर सुद्धा मागं पुढं सरकलेली नाही आणि निश्चितपणे ज्ञानेश्वरी ताईंना त्यांच्या बंधूंना मधल्या कालावधीत काही लोकांनी ऑफर दिलेले आहेत. ते सांगतील ना SITच्या प्रमुखांना कुणी ऑफर दिलेली आहे, कुणी काय केलेलं आहे. ज्या 12 गुंठे जमिनीसाठी वाद झाला होता ती 12 गुंठे जमीन परत घेऊन टाका आणि हे मिटवा, असे सुद्धा काही निरोप त्यांच्यापर्यंत आलेले आहेत. कुणी पाठवलेले आहेत, कुणी आलेले आहेत. आणि याच्यातले काही, मी सगळ्याच्या सगळ्या पोलिसांना त्या ठिकाणी दोष देत नाहीये. काही पोलीस कर्मचारी म्हणतो, अधिकारी सुद्धा नाही आहेत ते, काही पोलीस कर्मचारी त्यांचं फक्त मोबाईलचं जे आहे त्याचं डिटेल तपासा. हे पोलिसांचं काम करतात का? पूर्वीच्या आकाचं काम करायचे. आका आणि त्यांच्याशी तत्सम संबंधित जे कोणी असतील या जिल्ह्यातले त्यांच्यासाठी काम करतात, हे उघड होईल. गोट्या घेतल्याच्या संदर्भामध्ये जर बघितलं तर 43 गुन्हे होते. फरार असताना देखील त्यांनी येऊन मतदान केलं आणि मतदान करत असताना मतदानाचा देखील व्हिडिओ काढला. परळीमध्ये फक्त मतदानाचा व्हिडिओ हा विषय थोडीच राहिलेला आहे. परळीमध्ये कितीतरी लोक सांगतील ना की फक्त शाही लावायची आणि माघारी जायचं, बाकीचे बटन कोण दाबीत होतो 200 बुथावरती, ते सर्वश्रुत आहे. त्याच्यामुळं 1,40,000 मतांनी तुम्ही कसे निवडून आले, काय आले, लोकांना माहिती. त्याच्यावर काय बोलायचं. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप वाल्मिक कराडामध्ये आहेत, मात्र त्यांची गँग सक्रिय आहे. चक्क लोकप्रतिनिधींना धमकी दिलं तर मग संदीप तांदळे असतील किंवा अजिंक्य गर्जे असतील व्हिडिओ व्हायरल करतात. ही त्यांची मानसिकता आहे. हे व्हिडिओ व्हायरल करणं, कोण तुम्ही जे नावं घेतात त्यांच्याबद्दल काय बोलायचं, कशाला एवढ्या किरकोळ लोकांच्या बद्दल बोलायचं. हे माझं मत असं आहे की हे संपूर्ण कंबरड मोडायला काही कालावधी त्या ठिकाणी लागणार आहे. अजूनही काही दिवस. आता आका कमिंग सून, बहुत जल्द वापस आ रहे हैं. हत्तीवरून मिरवणूक काढायला निघालेत. पाकिस्तानचे 1,500 सैनिक मारून आलेत का काय यांच्याहून हत्तीवरून मिरवणूक काढायला? माणसं मारलेत धडधडीत इथलेच. आणि तो पटेल जो पट्टेदार होता ना मुस्लिम समाजाचा, त्याच्यापासून सुरुवात झालेली. 40 लाखात मिटवला पट्टेदार संभाजीनगरचा. आणि मग हे किडे मुंग्यासारखे गेलेत ना लोक. तुम्ही काय संतोष देशमुख सांगता? ही नावं कोणाची? संगीत दिगोळे कोण नाव आहे? कराड कोणाचं नाव आहे? गेलेला सुशील का काय त्याचं नाव? बंडू मुंडे कोण आहे? बापू आंधळे कोण आहे? महादेव मुंडे कोण आहे? आणि तुम्ही तुमचेच माणसं मारता. आणि इकडं संतोष देशमुखची बाजू आम्ही घेतली की म्हणता जातीवादी, अमके टमके. आणि हे काय 43 गुन्हे ज्यांच्यावरती आहेत, दरोड्याचे गुन्हे आहेत, 307चे मला वाटतं एक सलग गुन्ह्याची यादी आलेली आहे. ते लोक तुम्हाला जवळ कशासाठी लागतात? कशासाठी लागतात? माणसं मारायला. मी अगोदरच मानलेलं आहे, माणसं मारायची एकाने, फिर्याद तिसऱ्यानेच द्यायची, आरोपी चौथे करायचे, जेलात 5वे घालायचे. अशा पद्धतीची जी आहे ती परिस्थिती परळीमध्ये त्या ठिकाणी झालेली आहे. आणि परळी सोडून हे पहिल्यांदा संतोषांना देशमुखांच्या बाबतीमध्ये हात टाकायला गेले. आणि त्यातलं ते मस्साजोग जे गाव आहे, ज्या गावाच्या नादी लागायला नको होतं त्या गावाचे ते नादी लागून बसले. आणि ते जे कुटुंब आहे, धनंजय, तिथला फिर्यादी, तिथले साक्षीदार एवढे स्ट्रॉंग आहेत. आणि त्याच्यामध्ये CIDच्या SITने एवढा स्ट्रॉंग तपास केलेला आहे की त्याच्यामध्ये काहीच शिल्लक ठेवलेलं नाही. खंडणी, मोका, 302 हे सर्व एकत्रित केलेलं आहे.
म्हणून मी म्हणतो आम्ही संतोष देशमुखची बाजू घेतली, पण हे दुसरं काय अंधार, हे महादेव मुंडे कशासाठी, आणि ते बंडू मुंडे, बंडू 1 कोटीसाठी, महादेव मुंडे 12 गुंठ्यासाठी, बापू आंधळे कुणाचे तरी नावं घ्यायसाठी, अशा पद्धतीचे त्या ठिकाणी सगळे प्रकार झालेले आहेत. आणि माझं मत असं आहे की हे सगळं उघडकीस आलं पाहिजे, आणि आम्ही जे आहे ते सगळ्यांची बाजू त्याच्यासाठीच घेतो ना. कराडच्या मुलाने एक प्रतिक्रिया दिलेली आहे की महादेव मुंडेला आम्ही ओळखीतही नाही. हे बघा, तो मुलगा लहान आहे, मी त्याच्याबद्दल काय बोलणार नाही. सुशील बद्दल मी काय बोलणार नाही, कारण सुशीलचं या महादेव मुंडेच्या प्रकरणात सुद्धा सुशीलचं नाव नाहीये. त्यात काय होतंय की सोशल मीडिया आहे, कुणाला डोकं सुचतं कुणाला काय माहित नाही. अजून SITचे प्रमुख बीडमध्ये येण्याच्या पूर्वीच वाल्मिक कराडांच्या दोन्ही मुलांची 17 तास चौकशी सोशल मीडियावर. आमकं झालं, 4 जणांची कसून चौकशी, 5 जणांची, काय लावलंय? मर्डरचा गुन्हा आहे. आणि मला वाटतं अजून कसून चौकशी वगैरे काहीच झालेली नाही, फक्त सोशल मीडियावरती फिरलं. त्याचं उत्तर मला वाटतं सुशीलने त्या ठिकाणी दिलेलं आहे. मला त्या मुलाबद्दल त्यांच्या काही बोलायचं नाही. यांचं ऑब्जेक्शन जे आहे ते कोणत्या मुलाबद्दल आहे ते ज्ञानेश्वरी ताई आणि त्यांचे भाऊ किंवा आणखी ज्यांना ज्यांना कोणाला काय माहित असेल ते त्या ठिकाणी सांगतील. त्याच्यामध्ये त्या मुलाचा कुठेही मला वाटतं आतापर्यंत जे काही कानावरती आलेलं आहे त्याच्यामध्ये त्या मुलाबद्दल हे नाही, ऑब्जेक्शन आलेलं नाही. ते ऑब्जेक्शन श्रीबद्दल आहे. थँक्यू. महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणासह परळीतील बापू आंधळे खून प्रकरणाचा देखील तपास झाला पाहिजे अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे. तर परळीमध्ये 1,40,000 मताने तुम्ही कसे निवडून आलात हे लोकांना माहितीये असं म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. तसेच वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याचा महादेव मुंडे हत्या प्रकरणात संबंध नसल्याचं देखील धस म्हणाले आहेत. तर बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीला आमदार सुरेश धस यांची उपस्थिती होती. दरम्यान बीडमधील पतसंस्थेत अडकलेल्या ठेवीदारांना मिळाव्यात अशी मागणी अजितदादांकडे करण्यात आली. त्याबरोबरच गोट्या गित्ते सारखा आरोपी अटक झालाच पाहिजे. तर जिल्ह्यातील क्राईम रेट अद्याप कमी झाला नसून महादेव मुंडे हत्या प्रकरणात अद्याप कोणाचीही चौकशी झाली नसल्याचं धस यांनी स्पष्ट केलं आहे. अनेक मल्टीस्टेटमध्ये हजारो कोटी रुपये अडकलेले आहेत. ह्याच्यावर लवकरात लवकर निर्णय होणं अपेक्षित आहे. याबाबत अजित पवार यांनी पालकमंत्री म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. SP प्रामाणिक आहेत, मात्र त्यांचे सहकारी त्यांची दिशाभूल करत आहेत. SPंनी मकोका लावण्याचं काम जोरात केलं, पण मकोकामधील आरोपी आकाच्या केसच्या तारखेला जिल्हा न्यायालयात घेऊन जात आहेत. गोट्या गित्तेसारखा आरोपीला अटक व्हायला पाहिजे. आरोपी नंदागावच्या पुढे रेल्वे ट्रॅकवर वक्तव्य करत असेल तर बीड जिल्हा पोलिसांच्या दृष्टिकोनातून हे चांगलं नाही अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. महादेव मुंडे प्रकरणात काही पोलिसांनी मिटवामिटवीचे काम केलंय. त्यांची नावे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी कुमावत साहेबांना सांगितलंय. बापू आंधळेला महादेव गित्तेंनी समोरून गोळी मारली असं म्हणतात, मग त्याला समोरून गोळी लागली पाहिजे ना. मात्र बापू आंधळेच्या कानाच्या पाठीमागे गोळी लागली, त्याचा तपास हा झालाच पाहिजे. महादेव मुंडेच्या बरोबरच बापू आंधळे खून प्रकरणाचा तपास झाला पाहिजे. याच्यात जे लोक नाहीत त्यांची पण नाव घेण्यात आली आहेत. SP साहेबांनी खालच्या कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहू नये. SP साहेबांकडे तक्रार केल्यास ती लवकरात लवकर सोडवली जाते. जिल्ह्यातले भीतीचं वातावरण कमी झालंय, मात्र क्राईम रेट पाहिजे तेवढा कमी झालेला नाहीये. पंकज कुमावत हे केजमध्ये असताना आईची साहेबांनी त्यांना सूट दिली होती. त्यांनी अनेक मोठ्या कारवाया त्यावेळेला केलेल्या आहेत. कुमावत त्यांच्या कामाची पद्धत फार खोलवर जाऊन तपास करण्याची आहे. त्यातलाच एक भाग म्हणून कोणाला काही माहिती असेल तर तुम्ही डोळ्यापुढे न येता मला माहिती द्या असं त्यांनी आवाहन केलंय. त्यात काही वावगं नाहीये असंही आमदार सुरेश धस यावेळी बोलताना म्हणाले. आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.